निराधार बांधवांसाठी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण कालपासूनच सुरू झाले. काल दिनांक 23 डिसेंबर पासून निराधार बांधवांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास अर्थातच वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये 23-24 2 दिवसात वितरण होऊन 25 तारखेपर्यंत सर्व निराधार बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. ठीक आहे, निराधारचा विषय झाला. आता राहिली आपली लाडकी बहीण. लाडक्या बहिणींचे पैसे कधी येणार? तर नक्कीच निराधार योजनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. समजून घ्या, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना या दोनही योजना या राज्य शासनाच्या अंतर्गत येतात आणि या दोनही योजना वैयक्तिक लाभ देणाऱ्या योजना आहेत. म्हणजेच की जे आचारसंहितेबाबतचं बोललं जात होतं, ज्याबद्दल आपल्या निवडणूक आयोगाच्या सचिवांनी देखील स्पष्टपणे क्लिअर केलं होतं की ज्या योजना आधीपासून सुरू आहेत त्या योजनांचा लाभ थांबवता येत नाही. आचारसंहितेच्या काळामध्ये फक्त एक नवीन योजना असेल तर ती नवीन योजना सरकारला सुरू करता येत नाही. जुन्या योजनेचा जो वितरण असतो ते वितरण सरकार करू शकतं, त्याला कुणीही थांबवू शकत नाही. आणि त्याच पद्धतीने निराधार योजनेच्या हप्त्याचे वितरण आपण पाहिलं की कालपासून म्हणजे वेबसाईटवर प्रक्रिया सुरू झाली आहे. 25 तारखेपर्यंत 100% त्या निराधार बांधवांचे पैसे जमा होणार आहेत. आणि यामुळेच आता लाडक्या बहिणींच्या देखील बँक खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत देखील आता सरकारकडून अंतिम टप्प्यामध्ये सर्व प्रक्रिया आली असून या संदर्भात मी आधी देखील व्हिडिओमध्ये बोललो की याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे देण्याचं सरकारच्या त्या ठिकाणी सर्व हालचाली सुरू आहेत. आता महत्वाचे मुद्दे यामध्ये काही येतात. त्यापैकी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बातमी आली होती की लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार. आता हे 3,000 रुपये कसे मिळणार? तर या 3,000 रुपयांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत लाडक्या बहिणींना आता जो महिना चालू आहे डिसेंबर, त्याचा देखील त्या ठिकाणी वितरण होईल असे माध्यमांमध्ये बोलले गेले. आणि मग लाडक्या बहिणींचा प्रश्न काय आहे की आता नक्की आमच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत का? तर लाडक्या बहिणींनो याबाबत देखील माहिती समजून घ्या. सर्वात आधी येत्या म्हणजेच की 8 डिसेंबर रोजी, येत्या म्हणजे गेलेल्या महिन्यामध्ये 8 डिसेंबर रोजी आपण पाहिलं की एक GR आला होता आणि त्या GR मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठीचा तो GR होता. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना खरं तर 4-5 दिवसांमध्येच पैसे येणं अपेक्षित होतं, परंतु लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती निधी जमा झाला नाही. त्या संदर्भात किंवा त्यानंतरच्या काळामध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी GR किंवा अधिकृत माहिती किंवा परिपत्रक काहीच आलं नाही. म्हणजेच की लक्षात घ्या, आता जो जमा होणारा हप्ता आहे तो तुम्हाला 100% नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण करायचे असल्यास कदाचित अजून वितरणास त्या ठिकाणी विलंब होणार आहे. म्हणूनच जो विषय 3,000 रुपयांचा आहे तो लगेच होण्याची शक्यता माझ्या माहितीप्रमाणे कमी आहे. म्हणजे आता माध्यमांनी सांगितले की 3,000 रुपये होतील, सर्व गोष्टी आहेत, परंतु जेवढा लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण गेले 15-16 हप्त्यापासून पाहतोय, आता 17वा हप्ता आहे, 15-16 हप्त्यापासून की जो GR येतो तो GR नंतर त्या ठिकाणी वितरणासाठी काही दिवस लागतात. आणि त्याच पद्धतीने जर आता लाडक्या बहिणींना एकत्रित 3,000 रुपये द्यायचे असतील तर त्या ठिकाणी GR हा आतापर्यंत यायला हवा होता. डिसेंबर महिन्याबाबतचा बोलतोय मी. नोव्हेंबरचा तर आपल्याला माहिती आहेच की नोव्हेंबरचा GR आला होताच, फक्त वितरण बाकी आहे. परंतु डिसेंबरचा GR अद्यापही आलेला नसल्याने कदाचित ज्या पद्धतीने बोललं जात आहे, मी आधी देखील तुम्हाला सांगितलं की महिला व बाल विकास विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली होती की सध्या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की आता जो आठवडा चालला आहे त्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळतील. लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना ऐन इलेक्शनच्या तोंडावर खुश करण्यासाठी मकर संक्रांती गिफ्ट म्हणून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना डिसेंबर सोबत म्हणजे लक्षात घ्या डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि त्यासोबत जानेवारी महिना असे एकत्रित 3,000 रुपये लाडक्या बहिणींना दिले जातील. म्हणजेच की लाडक्या बहिणींना येत्या 10-15 दिवसात पैसे किती मिळतील? तर 1,500 रुपये आता मिळणार आहेत ते, आणि 3,000 रुपये जे आता जानेवारी महिन्यामध्ये मिळतील असे 4,500 रुपये लाडक्या बहिणींना काही कमी कालावधीमध्ये मिळतील. आणि त्याच्यामुळे इलेक्शनवर देखील याचा परिणाम चांगल्या प्रमाणात होऊ शकतो असे महिला व बालविकास विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे. आणि त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण डिसेंबर महिन्याच्या याच आठवड्यामध्ये होण्याची शक्यता 100% आहे. यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आता
यावर शिक्कामोर्तब कसा होत आहे, तर ज्या पद्धतीने आता निराधार योजनेचे पैसे आले त्याच पद्धतीने आता लाडक्या बहिणींचा देखील सरकारला वितरण करावेच लागणार आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले आहेत का हे नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर ज्या महिलांनी ई केवायसी केली असेल, ई केवायसी केली नसेल तरी देखील तुम्हाला आता नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी नसावी. तुम्हाला पैसे आतापर्यंत किती आले आहेत नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेअर करायला, पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.